त्याचबरोबर दादा मी विनंती करेल व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय पोपटरावजी नायकवडी साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत। संपूर्ण सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करत आहोत। पोपटरावजी नायकवडी साहेब यांचाही सन्मान हा 32 ग्रामीण 32 प्रीमियर लीगच्या वतीने आपण करणार आहोत। पुढील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करूयात। मी सन्माननीय दादा आणि सन्माननीय भाऊ विनंती करेल आपल्या दोघांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात। ज्या मुलांना आपण पाहिलं त्या खेळाडूंना पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं नाव नेलं आणि संपूर्ण खेळाडूंच्या मनामध्ये एक राज्य केलं, तो अर्थातच पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा श्रीमंत खेळाडू गणेश सुरेश शिंदे यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करत आहोत। पाटण तालुक्याचा अभिमान आणि पाटण तालुक्याचा आपण पाहिलं तर कोहिनूर हिरा म्हणून नावारूपास आलेला गणेश सुरेश शिंदे यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय रवी पाटील साहेब देखील आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत। हा सन्मान सध्या आपण पाहिलं तर गणेश शिंदे यांचा सन्मान सध्या अतिथी कक्षामध्ये केला जातो। थँक्यू सो मच सन्माननीय रवी पाटील साहेब यांचाही सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये दादा आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय। खूप खूप धन्यवाद। जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये या संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा हक्काचा आवाज ऐकूयात। विघ्नेशजी मडवी सर यांच्या वाणीतून मॅचची कहाणी ऐकूयात। थँक्यू। पश्चिम महाराष्ट्राचा हक्काचा आवाज म्हणून त्यांची ओळख आहे। प्रत्येक इव्हेंटसाठी प्रत्येक स्पर्धेसाठी या आवाजाची खऱ्या अर्थाने मागणी आहे आणि मागच्या 4-5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने किरण मस्कर यांनी आपल्या वाणीने आपल्या समालोचनाने आणि आपल्या अँकरिंगने संपूर्ण इव्हेंट गाजवलं, आज त्यांचं देखील सरस स्वागत आहे। डे नाईट फॉर्मॅट मध्ये अगदी या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे आणि आज या स्पर्धेचा सलग दुसरा दिवस रंगला जातोय। सामना पाहायला मिळतोय एसडी लायन्स वर्सेस दादा बॉयज असा सामना आहे। एसडी लायन्स टीम बॅटिंग साठी मैदानामध्ये उतरली आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना एक गडी बाद धावसंख्येला सुरुवात होतीये। गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज होतोय। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच सागर लाड मी विरा आणि त्याने सुनील पाटील नाना पहिल्या या आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे सागर लाड आणि सुनील पाटील नाना आपण दोघांनी या मॅन ऑफ द मॅच कलेक्ट करण्यासाठी प्लीज। मॅच लोटे सुरुवात पहिली ओव्हर हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर सकाराम पाहायला मिळते। फटका चांगला आहे पण इनफिल्डच्या वरून क्लिअर करत असताना मात्र कुठेतरी चूक होतीये। पहिला धक्का लागतोय आणि पहिल्या गडीचं विकेट होत असताना पाहू शकाल दीपकच्या विकेटचं पतन। पहिला विशाल दादा नायकवडी असतील जे संस्थापक आहेत, संदीप पाटील बबलू असतील संदीप पाटील बबलू असतील त्यांचं देखील योगदान आहे। त्याचबरोबर विजय रेटरेकर याचा देखील सिंहाचा वाटा आहे। आज ही असोसिएशन सांभाळण्यामागे या असोसिएशनतील खेळाडूंना एकत्र करण्यामागे विजय रेटरेकरची विशेष भूमिका राहिली आहे। अनेक वर्ष क्रिकेटमध्ये मुरलेला खेळाडू आहे, अनुभव आहे। गर्जना 11 कोपरखंड टीम मधून खेळत असताना नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपली छाप सोडली, आपल्या तालुक्याचं क्रिकेट गाजवलं। आपण अंपायर थोडासा सामना थांबवा। बॉल 6 कंप्लीट झालेत कारण की स्कोररने फक्त 5 बॉल लिहिलेले। पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली, तिसऱ्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर विकेट आली, म्हणजे तब्बल 5 बॉल कंप्लीट झालेत। हे आमची चूक दुरुस्त करतोय कारण की चुकतो तो माणूस आहे, त्यामुळेच चूक आम्ही दुरुस्त करतोय। आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर। गोलंदाजी ट्रॅकवर विजय रेटरेकर येळापूरचा खेळाडू आहे। पहिलाच बॉल ऑफ केलाय, खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय।
क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जाते, फेकी देखील तितकीच दमदार आहे. विजय रेटरेकर 32 शिराळा येळापूरचा हा खेळाडू आणि येळापूरचा क्रिकेट ज्याने गाजवलंय आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिल्या टीमसाठी. गर्जना 11 टीम साठी अनेक वर्ष क्रिकेट खेळले. आज गणेश शिंदे या मंचावर आहेत, त्याने देखील गर्जना 11 कोपरखंड टीम साठी क्रिकेट खेळलं. यावेळी देखील ऑन ड्राय करण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये फंबलिंग होते, एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये, धावा अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. टीम आपण पाहू शकाल दादा बॉईज हा संघ मैदानामध्ये खेळतोय. षटक क्रमांक दुसरं. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर तब्बल 37 धावा डिफेंड झाल्या. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. 39 धावा डिफेंड होताना पाहायला मिळाल्या. म्हणूनच या खेळपट्टीवर काही येऊ शकतं. स्टेप आउट केलाय, फटका चांगला आहे, ऑन द राईज फटका खेळलाय, अगदी खीच के मारा आहे, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषी पलीकडे. फलंदाज मानेवाडीचा सितारा अडगी, मानेवाडीचा ब्रँड दाखवणारा हा षटकार. कुलबटप्पाचा चेंडू पाहायला मिळते, चांगलं कमबॅक आहे, बाईकच्या स्वरूपात सिंगल मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. धावसंख्येला आकार येतोय, आपण पाहू शकाल. सचिन माने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आणि मंचावर तात्या आपल्याला पाहायला मिळतील, ते देखील मानेवाडीकडून क्रिकेट खेळतात. मानेवाडीचं क्रिकेट मराठीवाडी आपण पाहू शकाल. अमर माने हा खेळाडू मात्र मानेवाडीचा खेळाडू आहे आणि अमर मराठी हे दोन अमर मात्र शिराळा परिसरातील खेळाडू पाहायला मिळतील. अतिशय रंगतदार स्पर्धा. नवीन बॉल पुरवला जातोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 15 या आकड्यावर. 15 धावा धावफलकार लागलेत. षटक क्रमांक दुसरं. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर षटकार, त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल आली. 15 धावा धावफलकार लागलेत. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर धावा खर्च केले होते फक्त 6. या ओव्हर मध्ये धावा येताना पाहायला मिळते. पाबपलीचे षटक आहे. विजय रेटरेकर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आला. फुललेचा चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅच घेतली जाते. खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाजला परतावा लागेल. फलंदाज आपण पाहू शकाल सचिन मानेच्या विकेटचं पतन. दुसरा धक्का लागतोय टीम SD लाईन संघाला. फलंदाज सचिन माने बॅक टू द डगआउट. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. वापसी केली, कमबॅक केलाय आणि सहजासहजी हाण मारणारा खेळाडू नाहीये. विजय रेटरेकर सपाटा मिळते. 2 गडी बाद. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धेचा रंगतदार हे आयोजन पाहायला मिळते. जे स्वप्न पाहिलं होतं 32 शाळा क्रिकेट असोसिएशनने यस डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपली स्पर्धा व्हावी आणि त्यासाठी हा अतोनात प्रयत्न केला जातोय. कौतुक करावं लागेल विशाल भाऊ नायकोडी जे संस्थापक अध्यक्ष आहेत. संस्थापकात 32 शाळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जर पाहिले तर संदीप पाटील बबलू यांचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने ही असोसिएशन आतापर्यंत त्यांनी सांभाळली. या असोसिएशन मध्ये अगदी खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं जात आहे. शंकरदादा मोहिते यांचे देखील मी आभार मानतोय की या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर भरपूर योगदान त्यांचं देखील राहिलं. सचिन दादा चव्हाण यांचं देखील सिंहाचा वाटा आहे ही संपूर्ण असोसिएशन सांभाळण्यामागे. सगळ्याच मान्यवरांचं आणि सगळ्याच घटकांचं विशेष कौतुक करावं लागेल. ओव्हर क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 6. या षटकामध्ये धावा आल्या
10 धावा, 16 धावा, 2 षटकाचा खेळ संपलाय, 2 गडी बाद अशी धावसंख्या सध्याच्या घडीला SD लायन्स टीम कडून करत असताना 2 ओव्हरचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय मिस्टर दत्ता. मागच्या मॅच मध्ये 39 धावा डिफेंड झाल्या. जर तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेल आणि गोलंदाजीचं कौशल्य तुमच्याकडे असेल तर कुठलाही अशक्य गोष्टी तुम्ही शक्य करू शकता. त्यामुळेच तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये आपला कौशल्य दाखवावं लागेल. म्हणूनच म्हटलं जातं की स्वतःला सिद्ध केल्याशिवाय माणूस प्रसिद्ध होत नाही. म्हणूनच तुम्हाला सिद्ध करावा लागतोय या मॅच मध्ये. किरण मस्कर अगदी लांब लचक कसं शेड्यूल आहे, सकाळपासून रात्रीपर्यंत जो आवाज शिकवण्याचं काम करतोय, अगदी रोबोटिक काम केलं जातंय किरण मस्कर यांच्या माध्यमातून. भरपूर स्पर्धेमध्ये अगदी तारखा बघून आणि किरण मस्कर यांची अगदी तारखा बघून आयोजन केलं जातंय. खुलवट टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय, स्टेट बॅटने खेळलाय, कव्हर रिजन मध्ये तयार होतं, करण्यात आला नाही. सिंगल मात्र मिळते. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर, 2 गडी बाद 17 धावा. SD लायन टीम बॅटिंग करत असताना धावा कराव्या लागतील. 5 ओव्हरचा सामना आहे. डे नाईट फॉर्मॅट मध्ये पहिल्यांदाच 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या SPL चं आयोजन केलं जात आहे. पुन्हा एकदा खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. एके दुःखेने या मॅच मध्ये धावा आणि धावांचा डोंगर उभा करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागेल. माइंडसेट तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्ही पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावी लागेल. माणसाच्या मनामध्ये 2 घोडे धावत असतात, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. ज्या घोड्याला आपण जास्त खुराक देतो तो घोडा जास्त धावतो. आता तुम्हाला पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करावी लागेल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. टीमची धावसंख्या जम पोहोचली 18 या आकड्यावर. टप्प्याचा बॉल हुक केलाय, फटका चांगला आहे पण या फटक्यावर फक्त मिळेल सिंगल. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि सिंगलने टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 3 बॉल मध्ये 3 सिंगल आलीत. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला दत्ताच्या माध्यमातून सुरू आहे, पण आक्रमण करावं लागेल. राकेश आणि फलंदाज अक्षयला क्षमता आहे, एबिलिटी आहे, धावा करणं गरजेचं आहे. पण जसजशी या मैदानामध्ये रात्र होती ना, आम्ही वनमंत्री चषक डे नाईट फॉर्मॅट मध्ये पाहिली, आमदार चषक देखील पाहिली, त्यामध्ये जसजशी रात्र होती तसं धावा होणं कठीण होतं. कारण की इथे फटका चांगला आहे, टायमिंग बेमिसाल होतोय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल होतोय, खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळते. झेल पकडला जातोय. दीपकच्या माध्यमातून फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज राकेशच्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 लागतोय SD लायन संघाला. फलंदाज बाद. ची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. किरण मस्कर आज ऑनलाईन अगदी आपल्या गावाकडच्या स्पर्धेमध्ये देखील आपली वाणी पोहोचवतात. म्हणजेच जर उद्या ऑनलाईन जर कॉमेंट्री झाली तर किरण मस्कर यांना एकही सेकंद गप बसता येणार नाही. अगदी माझी तीच इच्छा आहे की असं बिझी शेड्यूल असावं नेहमी. या बिझी शेड्यूल मध्ये आपलं आवडतं काम असलं की आपल्याला करायला कंटाळा येत नाही. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर आजची स्पर्धा डे नाईट क्रिकेटसाठी आपण पाहिलं तर नजर नको लागो या सीझनला. खूप छान सीझन सध्या मात्र चालू आहे खेळाडूंसाठी. मॅचच्या दिशेने जाऊयात. इथे झेल सुटलाय. अगदी मागच्या बॉलवर खूप चांगला झेल पकडला गेला होता, पण या बॉलवर कुठेतरी गफलत होती आणि झेल ड्रॉप झाला. पहिलाच बॉल फेस करत असताना गोलंदाज फलंदाज जर पाहिलं तर योगेश
फटका चांगला आहे, टायमिंग बी मिस आला आहे, स्पेअर ऑफ द विकेट, चेंडू होईल फरार, चेंडू सीमारेषी पलीकडे, योगेश बॅट मधून येतोय, हा पहिला धमाका, चेंडू सीमारेषा पार, षटकार. सव्वीस धावा, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. येथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका लगवला जातोय. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या 27-27. न्यू गोलंदाज विजय येतोय. चौथं षटक इथे मार्गस्थ असताना चौथ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपला. फटका चांगला आहे, खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता, एलिव्हेशन नाहीये, फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज आपण पाहू शकाल विकेट जर पाहिजे तर अक्षयच्या विकेटचं पतन. या मॅच मध्ये देखील अक्षय अपयशी ठरलाय आणि फलंदाजाला परतावा लागेल. चौथा धक्का लागतोय टीम SD लायन संघाला. अक्षय बॅक टू द डगआउट. मॅच दिसणं जाऊया. 27 त्याने वाजवलं तुमको मिलने का दिल करताय, यासाठी त्याला छोटीशी पिन टोचली. 27 धाव संख्या स्कोर कार्ड वरती. मॅच सर आज धावा होत नाहीयेत, आज धावा चेसही होत नाहीयेत. मी मगाशी म्हटलं होतं की या मैदानामध्ये ज्या वेळेस रात्र पुढे जाते ना तसं तसं मात्र खेळ कुठेतरी मंदावतो आणि बॅटिंग करणारी टीम म्हणजे बॅटिंग करत असताना इतकं सोपं नसतं. बॉल ट्रॅव्हल होत नाही. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते तब्बल 28. या आकड्यावर 28 धावा दाखल लागलीत. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आजचा दिवस जर पाहिला तर भूमिपुत्र मैदानामध्ये आज 9 मॅच मध्ये स्कोर आपण पहिले डिफेंड झालाय, चेस झाला नाही. आजचा दिवस थोडा वेगळा दिसतोय. लॉफ केलाय मिड विकेट रिजनला, आहे खेळाडू, कॅच पकडली जाते, विकेटचं पतन, बॅटर आउट. आणखीन एक धक्का. आज 9 मॅचला भूमिपुत्र मैदानावरती एकही मॅच मध्ये स्कोर चेस केला नव्हता, डिफेंड झाला होता. हे आहे क्रिकेट. अगदी क्रिकेट हा खेळ सातत्याने बदलला जातोय, कारण की वेगळ्या मैदानावर वेगळा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि या मैदानावर वेगळा खेळ पाहायला मिळते. त्या मैदानावर धावांचा अक्षरशः पाऊस पडत होता, पण इथे धावा थांबल्यात. हे आहे क्रिकेट. आणि जसा प्रहर बदलतो, जसा सत्र बदलतो, तसं म्हणतं क्रिकेट देखील बदलतंय. आता हे बदलणारा क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला मिळते. 32 क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून SPL चा हे घमासान तुम्ही अनुभवताय. 4 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 28 आकड्यावर. शेवटची ओव्हर आहे. या शेवटच्या ओव्हर मध्ये धावा कराव्या लागतील. अगदी बनवाव्या लागतील धावा शेवटच्या ओव्हर मध्ये. भरपूर गरज आहे धावांची सध्या. 28 धावा, या धावा सॅटिस्फाईड आहे. 28 एक फायटिंग स्कोर बनवावा लागेल जिथे गोलंदाज तुमचे फाईट करू शकतात. लेट्स सी. अजूनही आपण पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजीसाठी दाखल होईल गोलंदाज. आपण पाहिलं तर अगदी ओव्हर क्रमांक 5 मध्ये लॉफ्ट केला जातो चेंडू. आपण पाहिलं तर दीपेक्षा कबर रिजनला खेळाडू वेगाने येतो. 1 बाउंड चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण यावेळी मात्र केलं जात आहे. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न थांबवला जातोय. 2च धावा. या 2 धावेच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 30 40-45 धावा करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये जर तुम्हाला टफ फाईट द्यायचे नेक्स्ट इनिंग मध्ये. त्यासाठी शेवटच्या ओव्हर मध्ये आक्रमण करावं लागेल. हाई चेंडू डॉट. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर धावा येत नाहीये. खेळपट्टी तर झोपली नाहीये, खेळपट्टी जागी आहे. कारण की आता गुलाबी थंडी पडली पण नाहीये. आणि ज्या पद्धतीने या खेळपट्टीनं आतापर्यंत गोलंदाजांच्या प्रेमामध्ये पडणं पसंत केलंय. फलंदाजांना अधूनमधून धमाके करावे लागतील. 1 बाउन्स चेंडू अगदी गॅदर केला. फेकेपर्यंत एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने पुन्हा धावसंख्या एक पाऊल पुढे. दुसरी धाव भेटली जाते तर टीम बोलेल अशाच धावा भेटू देत. अगदी ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये 32 धावा. या धावसंख्येमध्ये फाईट करू शकता का? नाही. तुम्हाला फायटिंग स्कोर हवा. तो कसा बनवायचा हे बॅटरला चांगलं माहिती आहे. येस, फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. पण 40 मजल मारली तर मागच्या मॅच मध्ये प्रमाणे ही मॅच देखील टफ फाईट होताना दिसेल. या ओव्हरची अजूनही जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत गोरखने 3 बॉल मध्ये 4 धावा खर्च केल्यात.
शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. मॅचला होते सुरुवात पुन्हा एकदा. इथे फटका चांगला आहे, टायमिंग होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आहे, खूप चांगला झेल पकडला जातोय. दीपकच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद होतोय SD लायन्स टीम. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना फलंदाज जर पाहिलं तर एकही बॉल न खेळता मात्र अजयला परतावा लागेल. 7वा धक्का लागतोय. फलंदाज बाद होत असताना आकाश परतलाय. टीमची धावसंख्या फक्त 32. मागच्या मॅच मध्ये 39 धावा डिफेंड झाल्या. या मॅच मध्ये 32 किंवा त्यापेक्षाही धावा डिफेंड होतील का याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळते. 32 शाळा प्रीमियर लीग 2025 चा घमासान. साठी प्रयत्न केला पण त्या प्रयत्नाला यश आलं नाही. पण कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली दादा बॉयज टीम कडून. सुपर बॉलिंग. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 32 धावा दाखल करायला लागले. 7 गडी बाद 32 धावा. चांगली आणि अगदी नियंत्रणबद्ध गोलंदाजी राहिली दादा बॉयज टीम कडून. प्रत्येक गोलंदाजाने हावी ठरला. पहिल्या ओव्हर पासून आतापर्यंत जर पाहिलं तर 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा खर्च झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 32 धावा दाखल करायला लागले. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस रेडी. दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईन होतील आणि प्रेझेंटेशन साठी किरण मायक्रोफोनवर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आला संजय पाहायला मिळतोय. बॅटची एज फ्लाय स्लिप मध्ये चेंडू फरार होईल. सिंगल मिळते. पहिला डाव इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 33 या आकड्यावर आणि 34 धावांचा इथे टार्गेट. 33 या आकड्यावर आणि 34 धावांचा इथे टार्गेट उभा केलाय. बॅटिंग करत असताना आपण धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील, कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाईल, SPL चा थरार तुम्ही अनुभवताय. जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आणि प्रेझेंटेशन सेरेमनी मध्ये किरण मस्कर सर आपल्याला पाहायला मिळतील. O2 किरण सर. आदरणीय दिनकरजी शिंदे साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा आम्ही टॉस करतोय. साहेब मी विनंती करेल आपण जरूर यावं. आपल्या शुभ हस्ते या मॅचचा केला जाईल टॉस. मी विनंती करेल मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान आणि अधिरा स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टन्स आपण या. येस साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा केला जाईल टॉस. त्याचबरोबर शिंदे साहेब, शिंदे दादा, संजय दादा विनंती करेल आपण या प्लीज. आमचे संपूर्ण मान्यवर नितीनजी नाईक साहेब, पोलीस पाटील आपण या. पोलीस साहेब आपण या. आपण सर्व मान्यवर जरूर या. आपण VIP मान्यवर या दोन्ही कॅप्टन्स मातोश्री सामाजिक संस्था टीम. साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा केला जाईल टॉस. या आपण इकडे. कॉल कोण मागणार आहे? मातोश्रीला देऊयात कॉल. कॉल माहिती तुम्हाला काय मागायचा? येस साहेब, स्पिंग दी कॉइन. हेड हा कॉल आहे आणि हेडच पडलाय, जरा पण फिरला नाहीये.
टॉस जिंकलाय, कशी परिस्थिती आहे, किती खेळलात, किती जिंकलात, किती हारलात? आमच्या 2 मॅचेस झाल्या, त्यातील एक आम्ही 1 जिंकलो आणि 1 हारलो. कसा प्रवास राहिला टीमचा? बॅटिंग परफॉर्मन्स कशी राहिली, फिल्डिंग गोलंदाजी परफॉर्मन्स कसा राहिलाय? बॅटिंग परफॉर्मन्स आमचा चांगलाच राहिला आहे, फक्त थोडं गोलंदाजी म्हणजे थोडं मिस्टेक होते. मग आता टॉस जिंकलं तर काय घेणार आहेस, गोलंदाजी? हो, प्रथम गोलंदाजी. अधिराया, एक मॅच हारलात, एक जिंकण्याच्या वाटेवरती होता, तिथे पण मिल बाटके खाया. 1 पॉइंट तुमचा, 1 पॉइंट आमचा, टाय झाली मॅच. बिघडते कुठे टीमचा? अधिरा स्पोर्ट्स नाही दिसते. अधिरा कुठे बिघडते? थोडं टीम कॉम्बिनेशन कमी दिसतंय. कधी पण ना टीम कॉम्बिनेशन. या मॅच मध्ये कमबॅक होईल का? या मॅच मध्ये अधिरा त्या एक मोठ्या परफॉर्मन्स देऊन अधिरा सगळ्या गोष्टी पुसून टाकेल का? 100% टाकणार. वाव, मजा आली बोलून. शिंदे साहेब, ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर या स्पर्धा 32रा प्रीमियर लीग, या स्पर्धा, थँक्यू सो मच. टॉस जिंकला अर्थातच मातोश्री टीमनं. ते वॉन्टेड टॉस सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट, जिथे आपण पाहिलं तर अगदी अधिरा टीमला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. काही सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करणार आहोत, मात्र मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन आयोजित 32 शिराळा प्रीमियर लीग 2025 हा घमासान मॅच आपल्या समोर रंगली जाते. 5वी SD लायन्स वर्सेस दादा बॉईज. पहिला डाव आपण पाहिला आणि पहिल्या डावामध्ये SD लायन्स टीमने धावा उभारल्या तब्बल 33 आणि 34 धावांचं टार्गेट उभं केलं गेलंय. आता दादा बॉईज टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. दत्ता आणि त्याच्या समेत फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील सूरज पाहायला मिळतील. दत्ता आणि सूरज अशी जोडी आहे. 5 ओव्हर म्हणजेच 30 बॉल मध्ये 34 धावा करायचे. आव्हान इतकं मोठं नाहीये, हे आव्हान सोपं आहे, पण अनेक वेळा लो स्कोर मॅच देखील हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाला. अनेक सामन्यामध्ये आपल्याला ही चुरस पाहायला मिळते. 39 धावा मागच्या मॅच मध्ये डिफेंड झाल्या. या मॅच मध्ये 34 करायचे. पहिला बॉल, गोलंदाज तयार. पहिला बॉल अकोटप्प्याचा ऑन दी अप खेळला आहे. फटका चांगला आहे. अगदी चेंडू जातोय थ्रू द कव्हर. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. दत्ताच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर एक क्रॅकिंग SPL चौकार. मिठी मारलाय या स्ट्रोकने. इथे देखील फटका चांगला आहे. कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. अक्षयच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता होतीये. पहिल्या बॉलवर दत्ताच्या बॅट मधून चौकार आलाय. टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. अकोटप्प्याच्या बॉलला भिरकावलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषी पलीकडे. दत्ताच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब दर्जेदार क्रॅकिंग चौकार. बॅटिंगचं विमान उडतंय आकाशामध्ये आणि पहिल्या 3 बॉलवर 8 धावा आपल्या खात्यामध्ये जमा करतोय. टीमची धावसंख्या 8 या आकड्यावर. 34 धावांचा पाठलाग करत असताना गरज आहे अजूनही 26 धावांची. 27 बॉल 26 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये आक्रमण केलं जात आहे. अटॅक केलं जातोय. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागतं. या तंत्राचा, या मंत्राचा वापर करून केलेली फलंदाजी आहे. दत्ताच्या माध्यमातून चांगली बॅटिंग, पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग केली जाते. आक्रमकता धारण केली गेली. पहिल्या 4 बॉलचा केस संपलाय. 8 धावा दाखल लागलेत. फ्लाय स्लिप तैनात आहे. पाबोबलीचे षटक पाहायला मिळते. कव्हर मध्ये डीप कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. येथे अकोटप्प्याचा बॉल आहे. इनफिल्डच्या वरून स्ट्रोक चांगला लगवला जातोय. चेंडू होईल फरार. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दत्ताच्या बॅट मधून येतोय तिसरा SPL चा क्रॅकिंग चौकार. दत्ताच्या बॅट मधून चौकार आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 12 धावा.
12 धावा, सलग 3 षटकार आमच्या दिनकरजी शिंदे साहेब आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर सन्मान्य नितीनजी नाईक यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा प्राइज मात्र सध्या येतोय. चौकार 4 धावा, एक चांगली मॅच. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 16 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचेल. 16. वेलकम टीचर. पाटील साहेब दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. या पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा सदाबहार आवाज ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला सन्माननीय संतोषजी देसाई सर यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर काही समालोचक कॉमेंट्री बॉक्स मध्ये असल्यानंतर बरं वाटतं, म्हणजे थकवा येत नाही आणि छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि असे संतोषजी देसाई सर, येस सर, त्यांचा आवाज ऐकल्यानंतर एकदम मधुरता, शीतलता त्यांच्या वाणीमध्ये सातत्याने त्यांच्या समालोचकांमध्ये पाहायला मिळते. आणि सातारा प्रीमियर लीग मध्ये खूप चांगलं अँकरिंग त्यांचं आम्ही पाहिलंय. आणि आज स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचा सन्मान केला जातोय. थँक्यू व्हेरी मच संतोषजी देसाई सर. एक चांगली मॅच, अप्रतिम मॅच सध्या मात्र बघायला भेटते, जिथे आपण पाहिलं तर सध्या मात्र 17 धावा स्कोर कार्ड वरती मात्र आहेत. 17 ऑन स्कोर कार्ड सध्या आमचे संपूर्ण मान्यवर स्क्रीन मध्ये दाखवले जातात. हे संपूर्ण VIP मान्यवर पुढे येऊन करण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला जातो. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, मॅच चांगली बनेल. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, ज्या पद्धतीने चेंडू थोडासा कट केला. डिक्लेअर मध्ये एक धाव जाईल. एका धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या थोडीशी आपण पाहिली तर पुढे जाते. 17 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली. 17 तब्बल चेंडूचा खेळ. पहिल्या चेंडूवरती एक धाव, मग डॉट आणि मग एक धाव. आशिषजी चोरगे सर, वेलकम. पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा आवाज. यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. एक धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय मात्र. येस, डिक्लेअर मध्ये एक धाव, म्हणजे याआधी 18 धावा होत्या, आता 19 धावसंख्या जाऊन पोहोचेल. 19. आशिषजी चोरगे सर यांना विनंती करेल या आपण व्यासपीठावरती उद्या आवाज ऐकायला भेटेल. भरपूर दिवस आपण पाहिले तर अगदी बिझी शेड्यूल होता आशिषचा. आता पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये दाखल झाला. उद्याच्या दिवसामध्ये आशिषला ऐकणार आहोत आपण. हो हो, यावेळी लॉफ्ट केला जातोय. फटका चांगला खेळलाय, अगदी डिप्सकोलेक रिजनच्या बाहेर जाईल. 6 धावेसाठी येतोय अप्रतिम फटका, षटकार. जुना चेंडू, जुना चेंडू नाहीये. सो विजय दादा, जुना चेंडू जर अवेलेबल होत असेल तर भाई गेन गए कहाँ पे, यासाठी बोलतो चेंडू व्यासपीठावरती येऊन चेंडू घेऊ नका टीम. 25 धावा. आणि अली ज्या पद्धतीने प्रत्येक खेळाडूला आपण पाहिलं चेंडू मागितलं द्यावा लागतो, त्यावेळी आपल्याला कमी पडतात. 25 धावा स्कोर कार्ड वरती 25. यावेळी फटका चांगला आहे. अपकट डिपेशा कव्हर रिजनला खेळाडू आहे वेगानं चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. वेलकम घेतला, चेंडू जातोय सीमा रेषेपार, अगदी चौकार. सध्या ऍक्च्युली सीझन असा चालू आहे की घरी जायला वेळ भेटत नाही, घरच्यांना भेटायला वेळ भेटत नाही. ऍक्च्युली माहेरीचा प्रत्येक मला वाटतं वाईफ या माहेरीत जाऊन थांबलेत, कारण तुम्हाला वेळ नाही तर घरी थांबून तरी काय करू. तुम्ही सकाळी बाहेर संध्याकाळी बाहेर नाही, आणि तेच घडतंय. एक खरे कहाणी आहे भाई आहे. टीमची टोटल आपण पहिली 29, 29 धावा. 29 चांगली मॅच बनेल. टीमची टोटल आपण पहिली अगदी
34 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय आणि गोलंदाजीसाठी दाखल झालाय गोलंदाज आपण पाहिलं तर अगदी तेज रफ्तार यॉर्कर खोलून काढायचा प्रयत्न गोलंदाज स्वतःहून चेंडूच्या खाली जातोय कॅच ड्रॉप ओ हो ही कॅच काय होती कारण की शोले मधला ठाकूर असता तरी ही कॅच पकडली असती बरोबर ना नक्कीच नक्कीच अरे पण ठाकूरला हात नव्हते माझ्या भावा ही ती मॅच आहे नव्हते हात ठाकूरला कॅच ड्रॉप झाली आहे वॉट अ मॅच यार हे म्हणजे सकाळी हातातून साबण असाच निसटला आणि कॅच अशीच निसटले दान झाला चेंडू यावेळी आपण पहिला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न चेंडू आपण पहिले शरीरावरती आदळतो डॉट बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू कारण की आता विषय हा आहे की गोलंदाजाचं नाव काय हे शोधण्यामध्ये 10 मिनिटं गेलेत 12वा खेळाडू नाहीये पुढे घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅकफुटला जातोय डॉट केलं आणखीन एक तब्बल धावची संख्या 29 आमच्यापर्यंत गोलंदाजाचं नाव कुरिअर करा प्लीज बॉलर नेम स्वप्नील त्याने अख्खा फोन नंबर लिस्ट काढले पण त्याला नंबर भेटला नाहीये 15 मध्ये 5 हवेत हो यावेळी आपण पहिला चेंडू पडला तर चांगल्या पद्धतीने स्टंपच्या वरून जातोय पंचकडे पाहतोय वाईट देतो खाऊ नाही येतो अगदी चेंडू आपण पाहिलं तर स्टंपच्या वरून चाललाय डॉट बॉल हा चेंडू पडल्यानंतर स्टंपच्या वरून ज्या पद्धतीने चेंडू जाताना आपण पाहिलं चांगली गोलंदाजी 29 धावा 29 34 धावा या मॅच मध्ये टार्गेट आहे मॅच थोडीशी बॅटिंग करण्याची टीमने बनवली बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न पुन्हा शरीरावरती आदळतोय हा सिंगल डबल मैदानामध्ये घ्यायचीच नाही शपथ घेतली आहे खेळेगा तो बडा स्ट्रोक खेळेगा एखादा रील बनेल त्यामध्ये मस्त गाणं मात्र मॅच एकेरी पण आहेत मॅच मध्ये ऑब्वियसली नवी मुंबई की लाइफलाइन लोकल है नवी मुंबई क्रिकेट की लाइफलाइन सिंगल डबल है इक्के दुक्के से भी मैच बनाया जाता है ये मैच सूरज हाच विचार करतो की एकेरी दुहेरी धावा या मॅच मध्ये नाही घेतल्या जाते सध्या आणि मॅच 5 धावेसाठी आहे बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा डॉट बॉल कारण की मेडन ओव्हर या मॅच मध्ये मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये गोलंदाजाने टाकले ही गोलंदाजी आहे आमचे सन्माननीय विकासजी मोहिते साहेब भंडाराना यांचा मी मनापासून स्वागत करतो वेलकम सुस्वागतम विकासजी मोहिते साहेब भंडाराना आणि 12 चेंडू 5 धावेची गरज कारण की मोठे फटके मारत पर्यंत चेंडू 6 डॉट गेलेत 6 डॉट बॉल इज अ नॉट अ स्मॉल थिंग इज अ बिग थिंग 6 डॉट बॉल म्हणजे मॅच पूर्णपणे आपण पाहिलं तर गोलंदाजानं ज्या पद्धतीने खेळवलं बडे स्ट्रोक मोठे स्ट्रोक आणि सध्या हीच तर चर्चा केली जाते दादा आविष्काराचे फटके विसरून गेलेत सगळे मोठ्या फटक्यांसाठी खेळण्याचा प्रयत्न 12 चेंडू 5 धावेची गरज यानंतरची मॅच देखील खूप महत्वाची आहे मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान विपक्ष अधिरा स्पोर्ट्स आणि अधिरा स्पोर्ट्स या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कमबॅक करेल तर दुसऱ्या बाजूला मातोश्री सामाजिक प्रतिष्ठान टीमने देखील सांगितलंय या मॅच मध्ये आम्हीही कमबॅक करू एक चांगली मॅच होईल जीवन यावेळी देखील आपण पहिला फटका खेळून काढला एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते लखनजी गोळेकर साहेब युवा नेते युवकांच्या गळ्यातील टाईट अर्थातच लखन दादा आपल्या मनापासून एक स्वागत वेलकम सुस्वागतम अगदी वाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते टीमची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या अगदी 31 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचेल अजूनही 3 धावेची गरज आहे विजयासाठी 11 चेंडू मध्ये 3 धावा 32वी प्रीमियर लीग 2025 तुम्ही पाहता भव्य दिव्य डे नाईट स्पर्धा एक मोठी फाईट ज्यामध्ये एक नाईट तुम्ही पाहताय 6व्या वर्षामधली सर बॅटीने लॉफ्ट केलाय चांगला फटका हा खेळून काढलाय पहा हे सेन्सिबल क्रिकेट आहे एकेरी दुहेरी धावा आणि जिथे एकेरी दुहेरी धावा घेतला गेला तिथे मॅच आता हळूहळू हातामध्ये आली आहे बाकी मे लास्टची ओव्हर पूर्णपणे डॉट गेले जी आपण पाहिलं मेडन ओव्हर मध्ये कन्वर्ट झाली 2 धावा तर विजयासाठी हव्या 10 चेंडू अजूनही बाकी आहेत पुढे खेळण्याचा प्रयत्न हा फटकाही आपण पाहिलं तर अगदी आरामामध्ये खेळला जातो एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न तोपर्यंत आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी जातील का कारण की ती मॅच विनिंग धाव